एव्हरीवन, सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि सकाळी पाणी भरून झाल्यानंतर पुन्हा मी झोपली आणि त्यानंतर आता 7ला एक्झॅक्ट उठलेली आहे. इच्छा तर होत नाही कारण थंडी थोडी पडत आहे, त्यामुळे उठायची इच्छा होत नाही, पण काही असतं ना काम, ते करावंच लागतं. जसं की सकाळचा माझा नम्रताचा टिफिन असतं, त्यानंतर नाश्त्याची तयारी असते आणि मग 9 वाजता क्लासला निघायचं. ते असं मॉर्निंगचा माझा टाईम असतं आणि त्याच्यामध्ये होईल तेवढी कामं मी करून घेण्याचा प्रयत्न करते आणि बाकीची उरलेली कामं मी आल्यानंतर करते. आता नम्रता क्लास जाणार ना, तर थोडा वेळ तिच्याबरोबर बसते, चहा वगैरे घेते, आम्ही दोघी थोडा वेळ बोलतोसुद्धा. कधी कधी मी कामात बिझी असली की मग हे काही होत नाही, पण जसं वेळ मिळेल त्याप्रकारे थोडंसं मॅनेज करतेच. कारण ती पण सकाळी गेली की डायरेक्ट तिला यायला संध्याकाळचे 6 तरी वाजून जातात आणि त्यावेळेला मी क्लासमध्ये असते, म्हणजे नंतर आल्यानंतर पण आमची भेट होत नाही. म्हणजे एका घरात राहूनसुद्धा काही वेळेला ना आपल्याला जास्त गोष्टी असे शेअर करायला मिळत नाहीत, पण होईल तेवढ्या वेळा आम्ही एकत्र घालवतो. कारण मुली म्हणजे आपल्या एक प्रकारच्या मैत्रिणीच असतात आणि त्यांच्याशी ना होईल तेवढं मी शेअर करते. इवन दर्शनबरोबरसुद्धा जेवढं होईल आमचं शेअरिंग चालू असतं. काही झालं की मी त्याला येऊन सांगणार, ती किंवा नम्रता मला सांगणार, मी त्यांना सांगणार. अशा गोष्टी आमच्याकडे चालूच असतात. तर चला, आता नमाबरोबर चहा पिता पिता मस्त गप्पा करून घेत आहे आणि सगळा पसारा आहे तो तर तसाच आहे, पण तो नंतर मी क्लिअर करून घेईन. कारण सकाळी ना टिफिनच्या गडबडीमध्ये आणि पाण्याच्या गडबडीमध्ये बाकीच्या काही गोष्टी होत नाहीत. चला, आमची नमा आता निघाली आहे. 8 वाजून गेलेत ना, तर छानपैकी निघाली आणि इथे आपल्या झाडाला मस्त फूल आलेलं आहे. ॲक्च्युली हे मी लावलेलं होतं झाड, आता मी त्याला हलवत नाही काहीच, कारण ना खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर इथे मस्त फूल आले. ते असं दिसते तसंच मी दाखवते. आणि ना इथे अजून एक कळी पण आहे. वाव. आणि खरी गोष्ट सांगू, हे ना आता मी आईला प्रॉमिस केलं होतं की जेव्हा झाडाला कळी येणार तेव्हा मी तुला झाड देईन म्हणून. आणि याला तर आलेलं आहे. ॲक्च्युली मी ते 2 लावलेत बघा, हे एक आहे आणि हे एक आहे. तर हे आता आईला देईन आणि याच्यामध्ये कळी आली की हे ताईला जाणार. त्या दोघांना मी सांगितलेलं की मी झाड लावेन, पूर्ण आल्यानंतर मी तुम्हाला देईन. चला, आमचे इथे अक्का आलेले आहेत कचरा न्यायला. आणि आता ह्या माझ्या झाडाला तर बरेच दिवस आता फळीच आली नाही एकसुद्धा. तर पाहू आता ते एक का नाही येते त्याला फळी. त्याला खरं तर खत आणून घालायचं आहे. खत आणायला काही मी जातच नाही आहे. जाईन तेव्हा त्यावेळेला आणेन आणि खत त्याला लावेन मस्त. मग पुन्हा त्याला ना सुरुवात होईल कळ्या येण्याची. सो बरेच दिवस झाडांकडे जरा दुर्लक्ष झालेलं आहे, पण तरीसुद्धा पाणी वगैरे घालते मी व्यवस्थित. चला, आता सगळं आवरून घेते. बघा, सगळं तसंच पडलं, आवरून घेते आणि मग मला पण क्लासला निघायची वेळ होईल. आणि आमच्या घड्याळाला बघा जागा कुठच्या कुठे केली, कोपऱ्यामध्ये. झाड अडकवायचं आहे, ॲक्च्युली झाड म्हणते, घड्याळ अडकवायचं आहे, पण जागाच व्यवस्थित आता प्रॉपर होत नाही आहे. तर बघते, कुठेतरी त्याला मॅनेज करावं लागेल. तर आता घड्याळात पाहताय तुम्ही 8:15 झालेले आहेत आणि त्यानंतर पुढच्या कामांना सुरुवात केली. आता ही कामं नाही म्हटली ना तरीसुद्धा 9 वाजायच्या आधीपर्यंत मला करावी लागतात आणि ना ते करायलाच पाहिजे. किंवा मग सोडून गेली ना मी असंच, किंवा दर्शन आवरून ठेवतो. कारण कधी कधी ना मी निघताना तर झोपलेला असतो, कारण त्याचं काम कधी कधी थोडं लेट नाईटपर्यंत असतं. मग या गोष्टींना मॅनेज करावं लागतं. आणि रूम लहान असल्यामुळे ना, बेडरूम असेल तर मग लोक कशी आतमध्ये जाऊन झोपू शकतात, पण आपलं कसं बाहेरचं एकच रूम आहे, त्याच्यातच मग मुलं झोपलेली पण असतात आणि त्यात मग मला सगळं आवराआवर करायला पण मिळत नाही. आणि या गोष्टींना मी सुद्धा अंडरस्टँड करून घेते. तर आता सगळं व्यवस्थित क्लिअर करून घेईन आणि त्यानंतर मग क्लासला जायला निघेन. 9च्या आधीच 10 मिनटं असतानाच मला निघावं लागतं, कारण तिथे पण जाऊन मला क्लीन करायचं असतं. क्लासमध्ये झाडू वगैरे मारणं किंवा दिवा करणं या गोष्टी असतात. आता थोडा वेळ माझ्याकडे होता तर म्हटलं चला, मेथीची डाळ आणून ठेवलेली आहे, ती भाजून घेते, कारण मेथीचे लाडू बनवायचे आहेत. आणि लाडू बनवण्यासाठी ना थोडी वेगळी पद्धत आहे, ती पद्धत मी यावेळेला करणार आहे. आम्ही नेहमी करतो ती जरा वेगळी पद्धत आणि ही नवीन. तर मला वाटलं, विचार आला की चला या पद्धतीने एकदा करून घेऊया, कारण आमचे शेजारी आहेत ना, त्यांनी तसे लाडू बनवलेले आहेत. तर त्यांचा लाडू एक टेस्ट केलेला तर मला आवडला. म्हटलं यंदा मी ते सुद्धा अशाच प्रकारे बनवते. आणि आता डाळ नाही भाजून ठेवेन आणि त्यानंतर क्लासहून आली ना की याला मग ग्राइंड करून ठेवेन. सो चला, आता फटाफट एवढं मी करून घेते. आणि हा छोटासा माझा मिनी ब्लॉग इथेच मी शेवट करते. पण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटेन. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.